लाडकी बहीण योजना या योजनेच्या 18व्या हप्त्यासाठी आपल्याला ई-KYC बंधनकारक केल्या जाऊ शकते का, या संदर्भात अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला क्लॅरिटी यावी, त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण या वेळेसच्या वितरणाला KYC बंधनकारक होऊ शकते का या संदर्भात पाहणार आहोत माहिती। आणि KYC प्रक्रिया जवळपास थांबून आता 10 दिवसाचा कालखंड उलटलेला आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना पण एक विनंती आहे की ताई, ज्या लाडक्या बहिणी परित्यक्त आहेत किंवा एकल महिला आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत, अशा लाडक्या बहिणींना KYC करण्याचा पोर्टलवर ऑप्शनच उपलब्ध नव्हता शेवटच्या 31 तारखेपर्यंत पण, आणि त्यानंतरही त्यांची KYC अजूनही पेंडिंग पडलेली आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी KYC पोर्टल चालू करणे अत्यंत गरजेचे आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये अजूनही लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे। त्यामुळे नक्कीच सरकारने त्यावर विचार करावा आणि पोर्टल परत एकदा त्या संदर्भात KYCचं जे पोर्टल आहे तर ते चालू करावं। येऊयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे की यावेळेच्या वितरणाला KYC बंधनकारक असू शकते का। आज 11 तारीख आहे, आज तर काही GR वगैरे येणार नाही वितरणाचा, फक्त 2च दिवस राहणार आहेत, 12 आणि 13, आणि त्यानंतर जे 3000 रुपये मिळणार असे म्हणलं जात होतं 14 तारखेच्या अगोदर, मी तर तुम्हाला सांगितलं आहे की जवळपास 3000 रुपये मिळण्याची कोणतीही शक्यता नाही। येऊयात मुख्य मुद्द्याकडे। तत्पूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न बघा, प्रश्न असा की यावेळेचा जो नोव्हेंबरचा 17वा हप्ता झालेला आहे वितरित, तर त्या हप्त्याला KYC बंधनकारक होती का, तर उत्तर आहे नाही, त्या हप्त्याला KYC बंधनकारक नव्हती, ही बाब मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे। पण मग आता 18व्या हप्त्याला असेल का, कारण 31 तारखेला KYC बंद झालेली आहे, तर बघा त्यावरच सांगतो आहे। आता बघा यावेळेच्या वितरणाला KYC बंधनकारक होऊ शकते का, तर अगदी सुरुवातीलाच उत्तर देतो आहे, त्याचं उत्तर आहे नाही। यावेळेच्या 18व्या हप्त्याला पण KYC बंधनकारक असण्याची किंवा करण्याची शक्यता फार कमी आहे। अजूनही सरकारकडून अधिकारिक माहिती आलेली नाही, पण यावेळेच्या 18व्या हप्त्याला परत सांगतो आहे KYC बंधनकारक होण्याची शक्यता फार कमी आहे, त्याच्यानंतर होऊ शकते। पण आता त्याचे कारण पण मी तुम्हाला सांगतो बघा, 31 डिसेंबरपर्यंत KYCची शेवटची तारीख होती, त्याच्यानंतर लिंक हटवली। काही लाभार्थ्यांनी कमेंट्समध्ये सांगितलं सर जानेवारीपर्यंत असणार वगैरे वगैरे, तर जानेवारी मी तुम्हाला सांगू लागलो की KYCची डेट कुठेही वाढल्यात नाही आलेली आणि तीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट पण दिली होती। पण एकदा KYCची संधी मिळू शकते आणि तो मुद्दा आपण लावून ठेवणार आहोत आणि ती प्रक्रिया सरकारला करावीच लागणार। त्याचं कारण सांगतोय, लाखोच्या संख्येत लाडक्या बहिणींना जर का बंद केलं जात असेल KYCच्या अनुषंगाने किंवा KYC न केल्यामुळे, तर मग काय फायदा काय या योजनेचा। त्यामुळे KYCचं पोर्टल चालूच करावं लागणार सरकारला आणि त्यानंतर KYC प्रक्रिया थांबून, तुम्हाला माहिती आहे आज 10 दिवस कालखंड उजडलेला आहे, कारण आज 11 तारीख आहे, 31 तारखेपासून डिसेंबरपासून KYC बंद झाली आहे, त्यामुळे 10 दिवसाचा कालखंड झालेला आहे। तर या 10 दिवसामध्ये सध्या KYC करण्याची लिंक जी आहे वेबसाईटहून हटवण्यात आलेली आहे बरं का, त्यामुळे सध्या कोणीही KYC करण्याचा काही प्रयत्न पण करू नका, कारण KYC होत नाही। काही लाडक्या बहिणींच्या अजूनही कागदपत्रे अंगणवाडी सेविकेने स्वीकारलेले नाहीत, तर अशा लाडक्या बहिणींसाठी पण एक सांगतो आहे, काहीही काळजी करू नका, तुमची अंगणवाडी ताई कागदपत्रे स्वीकारतील, त्यामुळे चिंता करू नका, ऑनलाईन केली तुम्ही, काही काळजी करू नका। तर या प्रश्नाचं उत्तर तर मी तुम्हाला दिलं आहे की यावेळेच्या 18व्या हप्त्याला KYC बंधनकारक नसणार, असं माझं तरी मत आहे बरं का। KYC बंधनकारक असणार का, उत्तर आहे नाही। तर बघा हे तर लिहिले मी, KYCच्या वितरणाला अर्थात डिसेंबरच्या 18व्या हप्त्याला KYC बंधनकारक असणार का, माझं उत्तर सांगितलं नाही। पण सरकारचं यावर काय उत्तर आहे, तर कोणतीही अधिकारिक माहिती पुढे आलेली नाही। आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही एवढं कसं काय स्पष्ट सांगू शकता की यावेळेच्या हप्त्याला KYC बंधनकारक नसेल, तर त्याचं एक साधं सिंपल उत्तर सांगतो आहे, काही लाडक्या बहिणींना तर ऑप्शनच नव्हता उपलब्ध, त्यामुळे त्यांना ऑप्शन न देता त्यांचा हप्ता बंद करता येईल का, 18वा हप्ता नाही करता येणार, त्यांना देणंच लागणार। त्यानंतर बघा काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना KYC करताच नाही आली, तर त्यांची संख्या आहे जवळपास 30 लाखाच्या घरात, तर त्यांचा लाभ अचानक बंद करता येईल का, नाही करता येणार। त्या लाडक्या बहिणी काही शांत थोड्या बसणार असं जर का त्यांचा लाभ होत असेल बंद। आणि दुसरा मुद्दा, सरकारने यावर काही भाष्य पण केलेलं नाही, त्यामुळे आपण जे आहे मनानेच असं नको सांगायला की KYC प्रक्रिया थांबली आहे त्यामुळे बंधनकारक होऊ शकते। कदाचित एकदा परत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो आणि परत KYCचं जे पोर्टल आहे तर ते परत सुरू होऊ शकते, ही बाब मी तुम्हाला सांगतो आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना परित्यक्ता किंवा एकल लाडक्या बहिणींना KYC करण्याचा त्यावेळेस तरी किमान पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून द्यावा सरकारने, ही सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विनंती करीत आहोत। थोडक्यात सर्व तुम्हाला बाबी क्लिअर झाल्या असतील। 18व्या हप्त्यासाठी 10 दिवसामध्येच त्यांना ती संपूर्ण आपण जी KYC केली ना 31 डिसेंबरपर्यंत, तर ती एकत्रित करणे, त्या माहितीचा उपयोग करून लाडक्या बहिणींना खातं त्यांच्या पैसे टाकणे हे शक्य होणार नाही। आणि त्यामुळे एकंदरीत माझ्या मते आता, कारण वितरण काय फार काही दूर जाणार नाही, 15-16 तारखेच्या दरम्यान, 16 तारखेच्या नंतर जास्तीत
जास्त त्याच्यानंतर वितरण होऊ शकतं. आणि जर 12 आणि 13ला झालं तर फारच छान, पण तुम्हाला मी सांगितले 12-13ला होण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु या 9-10 दिवसाच्या कालखंडामध्ये संपूर्ण KYCचा डाटा वापरणे आणि त्याच्या अनुषंगाने वितरण चालू करणे हे शक्य नाही. आणि त्यामुळेच म्हणतो आहे 18व्या हप्त्याला KYC बंधनकारक करण्याची शक्यता फार कमी आहे. पण मात्र त्याच्यानंतर KYC बंधनकारक होऊ शकते, ही पण बाब तुम्हाला इथे सांगू इच्छितो. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा. धन्यवाद.